तर मित्रांनो आत्ताचा ब्लॉग जरा आगळा आणि वेगळा होणार. तर आपल्याबरोबर आहे ओमकार बल्लाळ, म्हणजेच सगळे गाणी वाजणार. तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये असे आमचे मारताना की जेवढी मी ऑडियन्स जेवढे मी त्या रोस्टिंग करतो त्यांचे मारत नाही तेवढी लोक माझी अशी कुठे भेटलं. घास जेवढा मोठा चव तेवढीच मोठी, म्हणून म्हणतो वडदेजाला सुट्टी ना. ऍक्टिंग का बादशाह. येस, अभिषेक देशमुख आणि रोस्टर का बादशाह ओमकार बल्लाळ. स्वतः करते ना, स्वतः माझं फेमस आहे, मग मी काही करू बरोबर आहे, म्हणलं. आमचं स्वतःचा ब्रँड आहे, आम्ही दुसऱ्याची फ्रँचायझी का करू? का घेऊ? आतापर्यंत म्हणजे हायेस्ट दाबेली किती गेल्यात म्हणजे दिवसाला? हायएस्ट दाबेली तुम्हाला सांगतो माहिती का, माझी हायएस्ट दाबेली सगळ्यात 600 दाबेली खपवली मी तिला. हायएस्ट दिवसाला 600. 600. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही गिरायकांना गार समोसा देत नाहीये. जर रात्री समोसे आमचे कच्चे जरी राहिले तरी आम्ही दुसऱ्या दिवशी ते फ्रीज मध्ये ठेवून फ्राय करून देत नाही. आम्ही ते कच्चे जर उरले तरी आम्ही ते फेकून देतो. तर नमस्कार मित्रांनो, तर पहिल्यांतर तुम्ही कशा आहात? सगळे एकदम ओके मध्येच असा. तर मित्रांनो आत्ताचा ब्लॉग जरा आगळा आणि वेगळा होणार आहे, कारण प्रत्येक वेळेस आपण ट्रॅव्हल ब्लॉग करतो, पण आता काहीतरी चमचमीत चटकदार खाण्याचा ब्लॉग आपण करणार आहे. आपण खाणारी कुठं? आपल्या वाईद, सातारा जिल्ह्यामधल्या आपल्या वाई तालुक्यातील फेमस ठिकाणी आपण जाणार आहे आणि तिथं खाणार आहे. पण मित्रांनो आपण एकट्या नसणार आहे, आपल्यासोबत असणारी एक खास मोठी व्यक्ती. आता ती मोठी व्यक्ती कोण आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग जाऊया आणि त्या पहिल्यांदा त्या व्यक्तीला भेटूया. चला. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या बरोबर एक खास व्यक्ती आहे आणि तो आपल्याला भेटणार आहे. तर आपल्याला तो खास व्यक्ती भेटलाय. तुम्हाला प्रश्न पडला होता ना की खास मित्र कोण आहे? आता तर तुम्हाला तो दाखवणार आहे खास व्यक्ती. तर आपल्या बरोबर आहे ओमकार बल्लाळ, म्हणजेच सगळी गाणी वाजणार. यार तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे. यार काय दान काय तो हे नाव लक्षात ठेव संग्राम. या चेहऱ्याने जर तुझी झोप नाही उडवली ना तर हा माऊली नाव नाही लावणार. म्हणजे मित्रांनो सगळी गाणी वाजणार. आता तुम्ही जर युट्यूब चॅनल बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे, जे कोण असं वरचढ करतात किंवा जे असं येड्यागत करतात सोशल मीडियावर किंवा अजून कुठल्या ठिकाणी, हे त्यांची पद्धतशीर तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये असे आमचे मारताना जेवढी मी ऑडियन्स जेवढे मी त्या रोस्टिंग करतो त्यांचे मारत नाही तेवढी लोक माझी अशी कुठे भेटलं. असं काय मी मारतो बिरतो कोणाशी काय आहे मला ते समजत नाही. कोण म्हणते कपडे उतारतोय, कोण म्हणते कपडे काढतोय, कपडे घालतोय. अरे नॉर्मल कंटेंट आहे, रोस्ट व्हिडिओ म्हणजे काय असं जगा वेगळं काय शिवाय देतोय का कोणाला? बात तो सही है. त्यामुळं फक्त रोस्टिंग व्हिडिओ सारखं घ्या. उगा ते काढतो घालतो तसलं काय करू नका. मी नाही कोणाला काय करत. म्हणजे मित्रांनो मला असं म्हणायचं होतं, म्हणजे तो मारतो म्हणजे काय करतो, म्हणजे सगळ्यांना चांगलं बोलतो. तुम्ही त्याचं जर नसेल बघितलं तर आत्ताच मी खाली लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करा किंवा मी खाली नाव देतो सगळी गाणी वाजणार, त्याच्यावर क्लिक करा आणि आत्ताच जाऊन आपल्या भाऊची रोस्टिंग व्हिडिओ बघा. लय भारी करतो बरं का प्रत्यक्षर. हे करतो मी गोड बोलतो, चांगलं बोलतो, समजून सांगतो. चांगलं बोलतो. तर मित्रांनो आता आम्ही दोघं आणि आम्ही आपल्या बरोबर उत्सव पण आहे. आता आम्ही तिघं जाणार आहोत फूड ब्लॉग करायला. तर त्याची प्रॉपर माहिती आपल्याला ओमकार सांगेल आपण नक्की काय करणार आहे. काय ना आम्ही ना आज वाईचं स्ट्रीट फूड एक्सप्लोर करणार आहे, कारण नवीन कॉन्टेंट मी जरा एक्सप्लोर करतोय आणि म्हणलं की लोकल आपल्याला जे इथं वाईमध्ये राहणारा प्रॉपर क्रिएटर कोण आहे तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे. खूप दिवसापासून आम्ही एकमेकांबरोबर सोशल मीडियावर कनेक्ट आहे. आज म्हणलं डायरेक्ट जाऊन भेटू आपण आणि करूया कॉन्टेंट, काहीतरी बनवूया, शूट करूया आणि करूया ब्लॉग. चला जाऊया. चला तर मित्रांनो आता आपण सुरुवात करूया. आता पहिल्यांदा आपण जितेंद्रवाल्यांचा वडापाव खायला जाऊया. चला. शिक्षण वगैरे झालं माझं, पण व्यवसायात व्यवसाय हाच बघायला. तर मित्रांनो ओमकार बरोबर आपण आहे. तर आता आपण मस्तपैकी चव बघूया. आपण त्याला आणलंय जितेंद्र वडापावची इथे. आता चव कशी आणि क्वालिटी कशी, एवढी गर्दी इथं का होती हे आपण दाखवूया. चला मग खाऊया वडापाव. तिकडे पण ब्लॉग चालायचं नंतर तिकडे बघून दोन जागेवर ब्लॉग चालायचा त्याचा पण चॅनलला युट्यूबला. येस. वडापाव पण स्ट्रीट फूड म्हणलं वडापाव, समोसा, दाबेली आणि अजून काय चायनीज. चायनीजला म्हणत पण नाही.
आणि वडापाव लय फेमस आहे. त्यांना म्हणलं गरम नका देऊ जास्त, नाही तर कसं आहे बाजारी पडत आम्हाला. बरोबर आहे, थोडंसं मीडियम असलं कसं टेस्ट लागते, त्यामुळे खायला बरोबर वाटतं जरा. होय मित्रांनो, कशी चव लागते, कशी चव आहे, चव कशी आहे? मला तर चांगलं लागतं. मी एवढं जास्त व्हरायटी ट्राय नाही केली आजपर्यंत वडापावची. त्यातले मी सांगतो असं 2-3 सिटी मधल्या गेला असतील. मुंबई मधला आमच्या फलटणचा आणि हा वाई, बरोबर. तर चांगले तसं बेस्ट आहे, सगळंच बेस्ट आहे म्हणजे ओव्हरऑल. जास्त असं क्रेझी पण नाही जास्त की असं म्हणजे वडापावची अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी चव काय लागते हे पण मला माहित नाही, त्यामुळे मी काय असं जास्त बोलणार नाही. जिथल्या तिथं. पण जिथल्या तिथं आहे की तुम्ही ट्राय करू शकता. आणि फेमस पण आहे, तर जेवढा फेमस आहे तेवढीच चव पण आहे. बरोबर आहे. ऑलरेडी मित्रांनो मी पण आता खातो मस्त वेगळी टेस्ट कशी ही प्रॉपर तुम्हाला मी सांगतो. आता भाऊने सांगितलीच आपल्याला, विषय हार्ड करून टाकू आपण. चला, घास जेवढा मोठा चव तेवढीच मोठी, म्हणून म्हणतो वडदेजाला सुट्टी ना. प्रॉपर ऍक्टर असण्याचा आणि एक युट्यूबर नॉर्मल असण्याचा एक परिणाम असतो. प्रॉपर ऍक्टर आहे, एक्स्ट्रा इथं जरा काहीतरी मतदान डायलॉग बजेट एक्स्ट्रा येते. मी नॉर्मल माणूस आहे, मी काय ऍक्टिंग वगैरे करत नाही, माझ्यावर आल्या होईल बरोबर प्रॉपर. नाही. याच्यानंतर आपण कुठं जाणार आहे? महालक्ष्मीची आपण मित्रांनो आता मस्त वेगळी दाबेली, ती मी पण दाबेली खाल्ली आहे, पण आता लय दिवस झालं मला त्याची चव माहित नाही कशी आहे काय आहे, ती तुम्हाला दाखवतो. काका कसं काय वडापाव कसा आहे? अतिशय सुंदर. किती दिवसापासून येत आहे वडापाव खायला? इथं 5-6 वर्ष झालं. होय, तुम्ही एकटंच येताय का फॅमिली वगैरे कधी कधी येता? फॅमिली बरोबर वायला आलो की इथं वडापाव खाऊनच जातो. तुम्ही कुठले प्रॉपर? आम्ही कवटे. कवटे? हो. नाही, इथं जवळच आहे कवटे. कधी वायदा आला तर तुम्ही नक्कीच वडापाव खायला येता. हा वडापाव अशा क्वालिटी कशी? एकदम सुंदर चवदार. होय, क्वालिटी कशी मित्रा? एकदम मस्त. आता किती वेळा आहे तू? 7वी. 7वीला आला, मग आता लय दिवस येतो अजून वडापाव खायला? दररोज येतो का कसं काय येतो? जेव्हा बायला येतो तेव्हा इथला वडापाव खाऊनच जातो. पप्पांवर येतो का गपचूप कधी कधी एकटा येतो? पप्पांबरोबरच पप्पांवर येतो का? येतो. मित्रांनो चव भारी, त्यामुळे कसं आहे खूप लांब लांबनं पण लोक येतातच खायला, आणि त्यामुळे मी पण आलो आणि मला पण आपल्या भाऊमुळे जरा आज खूप काही वेगळा असा ब्लॉग करायला भेटतोय आणि काहीतरी एंटरटेनिंग तुम्हाला दाखवायला भेटतंय. तर आता वडापाव खातो आणि तुम्हाला काहीतरी वेगळं स्पेशल म्हणजे महालक्ष्मी दाबेली म्हणून तिथं आपण जाणार आहे, दाबेलीची चव तुम्हाला दाखवणार आहे. चला मग जाऊया. मित्रांनो कधी आलात तर नक्कीच या जितेंद्र वडापाव खायला, आणि क्वालिटी कशी आहे हे कमेंट मध्ये आणि आपल्या काकाने नक्कीच सांगा. चला मग जाऊया आता दाबेली खायला. चला. आम्ही नाही म्हणजे संध्याकाळी 5:30-6 वाजता. मित्रांनो अशा प्रकारे आता आलोय महालक्ष्मी वडापाव आणि प्लस दाबेली. आता त्यांनी सांगितलं की आमची इथं वडापाव पण फेमस आहे आणि दाबेली पण फेमस आहे, तर आता आपण दाबेली इथं खाणार आहोत. तुम्हाला मेन विषय म्हणजे दाखवतो की इथं दाबेली एकदम टोटली होत्यात किती. आता त्यांनी सांगितलं इथं दाबेली प्रॉपर दिवसात जातात 300 ते 400 पर्यंत दाबेली जातात. पण आता त्यांचा आपण तवा बघूया आणि त्यांनी आता तवा दाबेली किती ठेवलेत ते बघूया. किती काके किती आता दाबेली एका ह्याच्यामध्ये आता मी मोजले नाही तरी पण 30 दाबेली आहे आता सध्याला. इच्छा तर आहे सगळं खायची, पण कसं आहे सगळं जाणार नाही, त्यामुळे आपलं जेवढं जाईल तेवढं खाणार. काय म्हणलं तुम्ही? मग त्याला म्हणले की दादा म्हणलं जो मसाला म्हणलं तुम्ही मारताय आणि मी मारता म्हणलं त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक राहणार आहे. म्हणलं कसं काय? म्हणलं तुम्ही का नाही वडापाव का नाही तयार करून मला देणार, बरोबर आहे का नाही? मग मी म्हणलं मी स्वतः करते ना, स्वतः माझं फेमस आहे, मग मी काही करू म्हणलं. आमचं स्वतःचा ब्रँड आहे, आम्ही दुसऱ्याची फ्रँचायझी का करू? का घेऊ? मग ते म्हणले की नाही म्हणले काहीतरी म्हणजे तुमचं नाव ऐकून आलोय, तुमचं नाव बऱ्याच लोकांनी सांगितलंय आम्हाला, म्हणजे बघा जर होत असलं तर 3 दिवसामध्ये मला कळवा. मग म्हणलं नाही करायचं. शेवट म्हणजे काकीने ठरवलं होतं आपला ब्रँड आहे, आपण आपला ब्रँड चेंज करणार नाही, आपल्या ब्रँडला आपण धक्का लावून देणार नाही, आणि आपलीच फ्रँचायझी म्हणजे आपलाच ब्रँड आपण ताकदीने पुढे चालवणार. काय म्हणताय, बरोबर का? बरोबर आहे. म्हणेल ती पैसे माहिती का, आपण धंदा सोडून दे माहिती का. हो, मी मसाल्याची गॅरंटी देतो माहिती का. आम्ही 3 महिने मसाला ठेवायचा माहिती का, कसा बी माहिती का, फ्रीजमध्ये ठेवायचा मसाला माहिती का, सकाळी तेच गरम करायचा आणि त्याची फोडणी मारायची माहिती का वड्याला. काकी तुम्हाला एक प्रश्न होता. आता मी जेव्हापासून मी वायला कॉलेजला आलो तेव्हापासून मी म्हणजे जसं मला कळलं की तुमच्या इथं दाबेली भेटते खायला, तसं मी तर आलोय, पण उत्सव पण आला, मी पण आलोय, दाबेली खाल्ली. पण तुम्ही असं दोघच दाबेली म्हणजे दोघच काम करता येते का, तुमच्या अजून फॅमिली पण येते? नाही आम्ही नवरा बायको दोघच. दोघच करता तुम्ही? मग ह्याच्या आधी तुम्ही म्हणजे काय काम करायचं का? त्या वगैरे मी माझं पहिलं हॉटेल होतं. माझं हॉटेल कसं झालं का, माझ्या माझा वेपर्स बिझनेस, माझा वेपरचा फसाचा माझा बिझनेस होता माहिती का. तो माझा कारखाना जळाला, मी तिथं ते लॉस मध्ये गेलो, संपूर्ण लॉस मध्ये. जवळजवळ 1.25 कोटीला मला फटका बसला माहिती का.
मग तिथलं मग काहीतरी करण्यासाठी मग मी गाडीवरती बेकरीच्या गाडीवरती मी कामाला लागलो. बेकरीच्या गाडीला लागलो तर मला रोज 50 रुपये हजेरी होती का. त्यातनं मग आम्ही सगळं ही सुरुवात केली होती का. मग तसंच आम्ही सातारला होतो आमच्या पोराकडे होती का. ते येता येता आम्ही हे गाळा वाचला की भाड्याने द्यायचं होती का. मग आम्ही हा गाळा भाड्याने घेतला होती का. हिरा हा मग हिरा तुला म्हटलं होती का तुला मी सांगतो तसं तू वडापाव चालू कर म्हटलं होती का. भले दिवसाला काय 600 रुपये का घालला धंदा व्हायला होती का. पण सुरुवात ही म्हटलं होती का. मग सुरुवातीपासून मग आम्ही सुरुवात केली होती का. पहिला धंदा आम्ही वडापाव केला माहिती का. छोटीशी आई असली कढई घेतली त्यातनं आम्ही छोटासा गॅस घेतला माहिती का. त्यातनं आम्ही वडापाव चालू केला होती का. मग सुरुवातीला 1100 रुपयाचा आमचा धंदा झाला होती का स्टार्टिंगला. दुसऱ्या वर्षी काय होती का परत 600-700 असा गल्ला व्हायला लागला. मग तिला एक काम म्हणलं होतं का थांब म्हणलो वडापावचे म्हणलो लागायला बी लावलो म्हणलो आपण त्या जोडीला म्हणलो दाबेली बी चालू करू होती का. वडापाव नंतर मी दाबेली चालू केली होती का. दाबेलीची सुरुवात केली ते आज म्हणलो दाबेलीचा माझा हातच कोण धरत नाही. आज 400 दाबेली मी खपत माहिती का. दिवसात मित्रांनो दिवसाला 400 दाबेली. आणि माझ्या अगोदरचे लोक धंदेवाले होते का ते अजून त्याच लेवलला आहेत. पण मी मागणे येऊन माहिती का मी 400 दाबेली खपत होती का. मला दाबेली चालू करून म्हणजे कमी कमी का 7 वर्ष झाली होती का 12 वर्ष झाली. पण माझ्या 12 वर्षाच्या माझ्या अगोदरची माणसे दाबेली करणारी. प्रॉपर मित्रांनो म्हणजे एवढं ऐकून मला घाम आला एका जागी. कारण एवढं त्यांचं प्रॉपर ब्रँड आहे पहिल्यापासूनचा आणि खूप दिवसापासूनचा आहे. किती वर्ष झालं असेल आपल्याला. माझ्या दुकानाला 13 वर्ष झाली. प्रॉपर 13 वर्ष. 13 वर्ष आली. पण दुकान माझं भाडेच आहे स्वतःच नाहीये माझं. आपण आता घेताल तुम्ही स्वतःचं दुकान नाही तुम्ही स्वतःची फ्रँचायझी टाकताल आता काही दिवसात. शांतता ठेवा इथे डॉन आलाय. काही दिवसात मला बरेच जण येऊन गेले माहिती का की तुम्ही आम्हाला हे करता का माहिती का आम्हाला शिकवता का माहिती का तुमचा आम्हाला ब्रँड द्यायचे का. पण मी माझी फ्रँचायझी देत नाही कारण की माझा ब्रँड ते माझा ब्रँड झाला पाहिजे का. कारण की आपण द्यायला माहिती का तो दुसऱ्या काहीतरी तमाशा करणार माहिती का तो त्यात वेगळं काहीतरी करणार त्यामुळे ते नको म्हणतो फरक. नाव आपलं हा फ्रँचायझी काय आहे का माहिती का ते नुसतं ते काय मसाला फक्त आपल्याला देणार माहिती का आपण काय म्हणणार माहिती का असं तुम्ही असं करा तसं करा माहिती का. झालं मग काय पाहिजे माहिती का तुम्ही काय करता हे त्याच्यावरती सह खेळ आहे. तुम्ही स्वतः आतापर्यंत म्हणजे हायेस्ट दाबेली किती गेल्यात म्हणजे दिवसाला. हायएस्ट दाबेली तुम्हाला सांगतो माहिती का माझी हायएस्ट दाबेली सगळ्यात 600 दाबेली खपवली माहिती का. हायएस्ट दिवसाला 600. दिवसाला 600. माझा वडापाव जर तुम्ही खाल्ला तर तुम्ही परत म्हणताल की वडापावची काय टेस्ट होती का. साईज बी जम्बो आहे माहिती का. त्याला आम्ही शेव चटणी कांदा आम्ही ग्रीन चटणी आम्ही सगळं त्याला लावून देतो वडापावला. मित्रांनो आपण दाबेली बरोबर वडापाव खायचा का. खायचा वडापाव. वडापाव नाही ना वडापाव बंद आहे की. म्युझिक. सॉरी बंद आहे विसरलो होतो जरा वडापाव बंद आहे. पण आपण पहिल्यांदा आता वडापाव ही दाबेलीची चव घेऊया आणि कशी दाबेली आणि कशी क्वालिटी दाबेलीची दाखवूया वडतेच्या आयला. चला मित्रांनो आता असं होतं माझ्या बरोबर. आता ऍक्टिंग बघा फक्त ऍक्टिंग का बादशाह. येस अभिषेक देशमुख आणि रोस्टर का बादशाह ओमकार बल्लाळ. मी सगळ्यांना दुकान बसवायला आलो होतो लागतं ना. मित्रांनो मला पण तीच भीती मी आता एवढं काहीतरी त्यामुळे जास्त काही बोलत नाही तर मला पुढच्या वेळेस मलाच रोस्ट करेल. तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी हातात घेतली दाबेली मस्तपैकी दिसते. आतून त्याला नटवले मस्त बाहेरून शेव लावली. पण आता चव काय क्वालिटी कशी आहे आता आपण तुम्हाला खाऊनच दाखवूया. लिपस्टिक. एवढा मोठा मी घास घेतला कारण की मला नीट बघायचं होतं ना की आत काय काय. मित्रांनो एवढे भारी लागते दाबेली. जवळजवळ खूप दिवसापासून मी दाबेली खातोय. मी जास्त खात नाही पण थोडक्यात खातोय. आपण आता ओंकारला विचारूया की दाबेली कशी वाटली तुला आता खावलेली. बघा हे पहिल्यांदा बघा पूर्ण संपली. बाहेरून एकदम क्रिस्पी प्रॉपर भाजलेली प्रॉपर एकदम आतमध्ये भाजी पूर्ण कट टू कट एकदम भाजी कडाने शेव त्यांची ती नायलॉन शेव आहे ते पण पूर्ण एकदम व्यवस्थित. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. तरी आम्ही वरनं ती घेतली नाही चिंचाचं पाणी वगैरे काय असेल ते सॉस वगैरे काय घेतलं नाही. पण तरी पण आतमध्ये जे फ्लेवर होते तिखट असेल ते गोड असेल त्या चिंचेचा आंबट असेल किंवा शेंगदाणे डाळिंब सगळं प्रॉपर सगळ्या एकदम भारी टेस्ट आहे ना त्या सगळ्याच्या वेगवेगळ्या अशा लागत होत्या आतमध्ये खाताना. प्रॉपर हा फेमस काय ना ते आज मला समजलं की का फेमस आहे. परत कधी येणार खायला मग. आता परत येणार पुढच्या आठवड्यात मी त्याला काही आहे वाई घाट उतरला की घाट उतरला की direct वाई. लोड येते बाकी काय नाही. धन्यवाद बस धन्यवाद जिरली नाही आमची पण पोट भरले आणि दुसरं पण ट्राय करायचं अजून. एक चांगली गोष्ट काय माहिती का वडापावला जवळ वडापाव फेमस आहे. दाबेली पेशी दाबेली फेमस आहे
आणि कुठं आता चालू समोसा समोसा. समोसा फेमस आहे, म्हणजे प्रत्येकाचं एक एक स्पेशल. बरोबर. कोणी कोणाला हे नाही केलं. मग लेगच आहे प्रत्येकाचे. तर मित्रांनो, आपल्याला जर दाबेली खायची असेल तर दाबेली खायला नक्की कुठं यायचंय हे तुम्ही बघू शकता. इथं आपल्याला गणपतीचं मोठं मंदिर आहे आणि गणपतीच्या बाहेर आला की तिकडून लेफ्ट साइड राईट साइडला आणि तिकडून राईट साइडला आणि लेफ्ट साइडला इकडं असं हे. अरे कहना क्या चाहते हो? कधी आलात तर मित्रांनो नक्कीच या दाबेली खायला. क्वालिटी तर लय मस्त आहे, मित्रांनो पण अनुभवली, त्याला पण भारी वाटली. एक नंबर. आता आम्ही जाणार आहे कुठं? बिल्लारचा समोसा खायला. इथली दाबेली तर लय भारी लागली. हा. समोसा कसा लागतो बघूया. चला दाखवतो. तुमच्या आधीपासून कोण करते का तुम्हीच पहिल्यांदा? नाही आता हे आम्ही करतो, ही तिसरी पिढी आहे आमची. आमचं याच्या अगोदर पहिल्यापासून आमचं मुंबईत चालू आहे, सध्या पण मुंबईत आहे चालू. आता इकडं गावाकडे सुरू केलेलं आहे. आता इथं हे कधी केलंय सुरू? याला आता जवळपास 5 वर्ष झाली याला. पहिले तुम्ही मुंबईमध्ये करायचं? हो, पहिलं मुंबईमध्ये करायचो आणि आता पण आहे मुंबईमध्ये. म्हणजे आपली फ्रँचायझी आहे का? नाही, आपलंच आहे. तिथं मोठा बंधू असतो, हा. तिथं मी बसतो इथं. तुमच्या आजोबांनी सुरू केलं? हा, आमच्या आजोबांनी सुरू केलेलं आहे. सुरुवातीला आमचं 2 माणसं घेऊन चालू केलेलं आहे. 1967 पासून आमचं जे पत्र आहे तिथं बघा समोर लावलेलं आहे, त्याचं तुम्ही शूटिंग पाहिजे तर घेऊ शकता तिथं. त्याच्यावर म्हणजे ज्यावेळेस तिकडून पत्र पाठवलं होतं गावी, समजा 2 माणसं घेऊन आम्ही काम चालू करतोय आणि असं सुरळीत चालू आहे काम, असं आहे. त्याच्यामध्ये पत्र पण आहे जुनं. आमचं म्हणजे फेमस म्हणजे आमचं मेन प्रोडक्ट जे आहे ते फरसाण आहे. फरसाण, समोसा, परत कंदी पेढा फेमस आहे, मग रोज मलाई बर्फी. सगळ्यात जास्त आपल्या इथं आता आम्ही तर ऐकून की समोसा. हा, सगळ्यात जास्त समोसा आणि त्याच्यानंतर आपला फरसाण हे जास्त आहे फेमस. रोज आपली तिथं कंटिन्यू गर्दी असते. दुपारच्या थोड्या वेळात उन्हाळ्यामुळे थोडी शांतता असते, नाहीतर 4 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दुकान आपलं फुलत असतं. सकाळी आपलं 8 वाजता दुकान ओपन होतं, सकाळी संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू असतं. आपल्या इथं सगळ्यात जास्त म्हणजे समोसा, जिलेबी, ढोकळा आणि फरसाण आणि कंदी पेढा हे सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या इथे जातं. 2 समोसे येते त्यांना खायला. तर मित्रांनो, आता आपण आलो इथं समोसा खायला. बेलारे इथं जे फेमस समोसा किंवा फरसाण त्यांनी आता सांगितलंच, त्यात आपण समोसा खाणार आहे आणि त्याची क्वालिटी आणि विषय हार्ड कसा आहे ते दाखवणार आहे तुम्हाला. काकाने आता 2-3 समोस्यांचं ऑर्डर दिलेत, आपण आता ते समोसे खाऊया आणि कसे ते तुम्हाला दाखवूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही गिरायकांना गार समोसा देत नाहीये. जर रात्री समोसे आमचे कच्चे जरी राहिले तरी आम्ही दुसऱ्या दिवशी ते फ्रीजमध्ये ठेवून फ्राय करून देत नाही. आम्ही ते कच्चे जर उरले तरी आम्ही ते फेकून देतो. आमचं एवढंच एक महत्वाचं काम म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे आम्ही क्वालिटीवर जास्त भर देतो आणि होता गिरायकाला गरम समोसा गेला पाहिजे हे आमचा हेतू असतो. म्हणजे क्वालिटी पण तेवढीच आणि क्वांटिटी पण तेवढीच जोर. विषय हार्ड. खातो आम्ही समोसा आणि मग तुम्हाला चव कशी ती दाखवतो. चला जमायला मित्रांनो, गोडूया आता समोसा. आता आपले 3 प्लेट मित्रांनो येतात. समोसा कसं आहे ते दाखवतो तुम्हाला. त्यांचं चाललंय सगळ्यांचं. इतर आपला भाऊ पण थांबलाय समोसा बघत. कधी समोसा येतो कधी समोसा खायला भेटतोय त्याची वाट बघतोय आपला. प्रिपरेशन बघतोय मी, कारण परत जाऊन मला पण हेच करायचं ना, युट्यूब नाही चाललं तर. मी तर शूटिंग काढतोय, कसं प्रिपरेशन आहे याच्यात काय चूक जर झाली तर समजून काय म्हणते लगेच मी सांगतो ना त्यांना की नीट करा. मी पण आधी समोसाच्या दुकानात कामाला होतो. अच्छा. हे आमचं आता बंद पडले त्याच्यामुळे आलं दुसऱ्यांचं शूटिंग. नाही उगा हे बघा समोसा आहे. 3 प्लेट समोसा आहे. आता ही जर रेटावणार आहे आपण 3 प्लेट समोसे. 3 प्लेट एकटा 3 प्लेट. तू काय बोलला नाही, तू काय बोलशील? हे काय बरोबर नाही. हे काय बरोबर नाही का बरोबर? काय राव, मला तुम्ही असं म्हणजे बघ ना, मी असं बघत बसलोय समोसा कधी भेटेल, तुम्ही शूट करत बसलाय. मला खायची इच्छा झाली भरपूर आता. आमच्यामुळे काय खायला भेटेल? आमच्यामुळे खायला भेटेल. तुझ्यामुळं. मी काय केलं? तुझ्यामुळं आता खायला भेटेल तुला. आता खाऊ आपण. मी खाणार होतो. मी कशाला कोणाची वाट बघत बसतो? मित्रांनो, ब्लॉग साठी काय काय करावं लागतं. मित्रांनो, आपला डाएट सोडला. एवढा चांगला मस्त व्यायामाचा स्टोरी वगैरे टाकायचा मी स्वतः बघायचो, पण आता काय करायचं. झालं. येस येस, काहीतरी नवीन करण्यासाठी काय काय गोष्टी सोडाव्या लागतात. त्यानेच आता ते सोडले आणि डाएट सोडलाय. आणि अजून भरपूर बदल येणार आहे. पोट वगैरे बाहेर येणार, टक्कल वगैरे, दाढी अरे वगैरे वाढणार. त्याला टाइम आहे अजून पण होईल. होईल का?
त्याच्याशिवाय व्हिडिओ व्हायरल जाणार नाही. तर मित्रांनो, ओमकारला आपण पहिल्यांदा विचारला की तुम्ही आता वडापाव खाल्ला, दाबेली खाल्ली, आता तुम्ही खाताय समोसा, तर समोसा कसा वाटतोय? हे ना एकदम प्रॉपर तळलाय तेलात, क्रिस्पी आहे. आणि यांनी चटणी आणि ते हिरवी चटणी, लाल ते टोमॅटो काय ते चिंचेचं पाणी चिंचेचं टाकायला पाणी. अजिबात चिंगूटपणा केला नाही, चिंगूटपणा केला नाही. एकदम गच्च टाकले, म्हणजे फ्लोट करतोय माझा समोसा. त्यांच्या घरी चिंच हे पाण्यावर. असेल, चिंचेचं झाड असेल. हा, चिंचेचं झाड आहे, मिरच्याचं झाड आहे, अजून हे असेल जे लाल चटणी, हिरवी चटणी बनवायला लागते ते हा. सगळं. पण फ्लोट करतोय लिटरली समोसा असा. Float. आणि float म्हणजे तरंगतोय त्याच्यावर. Yes, yes. एवढं पाणी टाकले त्यांनी आणि मला आवडलं. आणि संपला ह्याचा, त्याला रिव्ह्यू विचारा. हा, तर उत्सव तुम्ही काय सांगितला? असं म्हणायला गेलं तर मी रेग्युलर कस्टमर आहे. रोज येतो काय? कसं काय बरं? आपल्या घरी कार्यक्रम झाला तेव्हा, आपल्या दुकानाचं ओपनिंग झालं तेव्हा ओपनिंग झालं तेव्हा मी नव्हतो. तू मुकलास ना समोरसाठी तेव्हा. समोसाठी परवडलं नसतं 40-50 किलोमीटर मागे. बघा, आपली किंमत म्हणजे 370 बिर्याणी, जसा आपली बी किंमत. बाबा, माझं चॅनल बंद पडेल. टेस्ट मी सांगतो, बरोबर. 1 नंबर आहे टेस्ट. पण ते पण तुम्ही येऊन खाल्ल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. बाकी सगळं प्रॉपर आहे. पण हळद फक्त एक प्रश्न होता तुला, एक प्रश्न होता. आतापर्यंत तू समोसा खाल्ला, वडापाव खाल्ला आणि दाबेली खाल्ली, तर ह्या तिघांमध्ये सगळ्यात क्वालिटी तुला काय वाटलं? दाबेली. दाबेली म्हणजे महालक्ष्मीवाल्यांची दाबेली. बघा, कमेंट करा तुम्हाला पण, आणि सबस्क्राईब करा आमच्या दोघांच्या चॅनलला, ओमकार बल्लाळ आणि अभ्या देशमुख युट्यूब चॅनलला. तर ओमकार, तू आतापर्यंत 3 पदार्थ खाल्ले, तर ते 3 पदार्थ खाऊन तुला कसं वाटलं? तर आम्ही 3 पदार्थ खाल्लेत आहे. एक तर समोसा, वडापाव आणि कच्ची दाबेली. त्यांनी पण बेस्ट होते, म्हणजे जसं इथं व्हायरल आहेत, फेमस आहेत, लय लोक येऊन जाते. ते बरेच इन्फ्लुएन्सर पण येऊन गेलेत, फूड ब्लॉगर पण येऊन गेलेत. तर यांनी मला ट्राय करायला नेलं त्या दुकानात. मला बेस्ट वाटलं. लोकांचे पण भारी होते, म्हणजे हॉस्पिटॅलिटी एकदम चांगले. वाईचे लोक आहेत तीच प्रेम, त्याच्यामुळे काय विषय नाही. पोट भरल्यामुळं आज हा पार्ट इथंच संपतोय. अशा प्रकारे आता भाऊन आपल्याला सांगितलंच की आपला हा पहिला पार्ट इथं संपतोय, कारण की आता आमचं पोट भरलेलं गत झालं 3 पदार्थ खाऊनच. तर अजून काही पदार्थ आहेत ते तुम्हाला दाखवायचे पण आहेत आणि आपल्याला मस्तपैकी त्याचं एक्सप्लोर पण करायचंय. तर तो आपला दुसरा पार्ट लवकर येईल. उत्सव, तू काय सांगशील? पोट भरले रे माझं, पण मन भराना. पण खर्च पण लय वाढतोय, त्यामुळं चालते, माझं मनच भराना. पुढच्या पार्ट मध्ये आपण लवकरच भेटू मित्रांनो आपल्या चॅनलला. पुढल्या पार्ट मध्ये ज्वालाजी मिसळ खायची. अरे वा मित्रांनो, ज्वालीज मिसळ, स्टे ट्यून. लवकरच तुमच्यासाठी ज्वालीची मिसळ आणि अजून खूप काय. साहेबांना 2 पावाला. साहेबांना 2 पानाना.